बंगालच्या उपसागरात अडकलेला मान्सून 2 दिवसात केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। मान्सूनच्या आगमनाची चिन्ह मुंबईतही दिसू लागली आहेत। मुंबई आणि परिसरात बुधवारी पहाटे पावसाच्या काही तुरळक सरी पडल्या। मान्सून पूर्वी हवेत वाढलेलं बाष्पाचं प्रमाण आणि पहाटेची थंड हवा ह्यामुळे हा पाऊस पडतोय। मान्सूनचे वारे पुढे सरकण्यासाठी हवामान अनुकूल असून 2 दिवसात हा पाऊस केरळच्या किनारपट्टीवर येऊन धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येते। हा पाऊस मुंबईत येण्यासाठी किमान आठवड्याचा अवधी असला तरी मुंबईत संध्याकाळी आणि पहाटे मान्सूनपूर्व पावसाच्या सरी पडल्या आहेत। एकूण सगळी जर हवामानाची परिस्थिती लक्षात घेतली तर पुढच्या 24 तासात म्हणजे 6 जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी ही परिस्थिती अनुकूल आहे। याच्यामध्ये मुख्यतः केरळ लक्षद्वीप या भागात होणारा पाऊस, या अरबी समुद्रामध्ये असणारी ढगांची स्थिती, त्याचा प्रकार, ढग कशा पद्धतीचे ढग आहेत, त्याचं ऑर्गनायझेशन कसं आहे आणि त्याचबरोबर नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग किती आहे आणि समुद्रसपाटीपासून किती उंचीवरती हे वारे प्रभावी आणि सक्रिय आहेत, या सगळ्या निकषांचा विचार करून हा अंदाज दिला गेलेला आहे। रोहिणी नक्षत्राला सुरुवात झाल्यानंतर कोकणात आता शेतीच्या कामांनी वेग घेतलाय। 2 दिवस कोसळणाऱ्या मान्सून पूर्व पावसानं सध्या पेरणीच्या कामांना सुरुवात झाली आहे। कोकणात भात हे मुख्य पीक घेतलं जातं। 2 दिवस पडलेल्या या पावसानंतर आता मान्सून सक्रिय होणार ह्याची चाहूल शेतकऱ्याला लागली आहे। त्यामुळे कोकणात सध्या नांगरणी आणि त्यानंतर पेरणीच्या कामांना वेग आलाय। शेतात भाताचं बी पेरण्याचं काम सुरू झालंय। आता सुरुवात झाली आहे ह्याची पावसाची, त्याच्यामुळे आता पेरणीला सुरुवात झाली आहे। त्याच्यामुळे आता काय पाऊस पडेल काय सांगू शकत नाही पुढचं, म्हणजे जर व्यवस्थित पडला तर व्यवस्थित शेती होते असे आहे। आता हे झाले पेरून झालं की परत उकल चालू करायची, आणखी मग हे झाले उकल झाले की बेरावरून परत 20 दिवसांना शेती लावायला होते रोप, त्यानंतर मग सुरुवात होते करायला। पाऊस जर व्यवस्थित जर पडला तर शेतकरी हा आहे, नाही तर काय शेवटी अशी आहे परिस्थिती आजकाल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।